माझी विनंती आहे, दोन्ही हात वरती, जोरदार टाळी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी. जय ज्योती, जय ज्योती. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो, ज्यांनी खऱ्या अर्थानं रूढीवादाच्या विरोधात क्रांतीचं रणशिंग फुंकलं आणि समाजामध्ये समता तयार करण्याकरता एक मोठी व्यवस्था उभी केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील ज्यांना आपला गुरु मानतात असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं स्मारक, या स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे सभापती माननीय रामभाऊ शिंदेजी, आमचे ज्येष्ठ सहकारी, प्रकृती ठीक नसल्यामुळे आपल्यामधनं ते लवकर गेले, पण ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांना नेहमीच आपल्या कृतीमध्ये उतरवण्याचं कार्य केलं, ते माननीय छगनरावजी भुजबळ, आपले पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई, ज्यांनी आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं घडवून आणला, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सावित्री आईचे खरे सुपुत्र जयकुमार गोरेजी, या भागाचे आमदार आणि राज्याचे मंत्री मकरंद आबा पाटीलजी, अतुलबाबा भोसलेजी, मनोजदादा घोरपडेजी, सचिनदादा पाटीलजी, रुपालीताई चाकणकर, समीर भुजबळजी, मदनदादा भोसले, रामजी सातपुते, धैर्यशीलजी कदम, विशेषतः या ठिकाणी उपस्थित हबप सावता महाराज वसेकर, हबप प्रभू महाराज माळी, कल्याणजी आखाडे, बळीरामजी शिरस्कार, स्वातीताई जमदाडे, आपल्या सरपंच, राजेंद्रजी महाडोळे, नवनाथजी पडळकर, एकनाथजी डवले, संतोषजी पाटील,